माय बाई आला बाई एकदाचा गॅस का निवांत वाटून राहिलं हो. गॅस आला तर बायाला मागायला गेलो तर लईच गर्व करून राहिले आता. मग एक द्यायला तयार नव्हते एक पण. त्याला काय वाटलं गॅस भेटतच नाही. आता मला किती मस्त वाटून राहिलं बाई गॅसवर करायले. त्या चुलीवर काय कंटाळा येऊन राहिला आता. 2 दिवस चुलीवर काय केलं काय गरमी काय ते उन्हाचं बरं झालं. माहिती एकदाचा गॅस आला ते. आता दाखवते त्या कांताबाईले 2 गॅस भरून ठेवले. आता मी आता बरं वाटून राहिलं मला. झाली ना आता एकदाची भाजी करून झाली. तर माणूस येईल वावरातून जेवण करत. जाऊन पाहत होता तिकडे त्याची काय चालू आहे त्या कांताबाईचं संगीचं आणि त्या आशीचं. जाऊन पाहून विचार लागेल ना गॅस संपला काय त्याचा. मावळात आला तर मला मस्त वाटून राहिलं बाई. आता आले का तुम्ही वावरातून? बरं झालं आले. स्वयंपाक झाला मावाला जेवण करून घ्या. आला मा एकदाचा गॅस आला तेवढं चांगलं वाटून राहिलं मला. आला का गॅस? तुला म्हटलं होतं येते म्हणून. तू की रोजची आपली कटकट लावायली गॅस आणा करून. अरे येते गॅसचा काय एवढा बी तुटवडा नाही. आला की नाही पाय बरं. मला तर खूपच खुशी झाली. आला तर 2-3 दिवसापासून किती गरमी होऊन राहिली त्या चुलीवर. काय करावं काय नाही समजून नव्हतं राहिलं. जेवणही भरून राहिलं नव्हतं पोटभर. आला मा एकदाचा गॅस आता लय चांगलं वाटून राहिलं मा मला. आता सांगतो ना त्या कांताबाईले संगीले आणि त्या यायले आशीले तिच्या सासूले लईच गर्व आला होता. माय गॅस मागायला गेली तर द्यायला तयार नव्हता. देणार होती की मी त्याची त्याला वापस. चालला लईच गर्व करून राहिल्या होत्या. अरे जाऊ दे ना आता काय चालली कोणाच्या घरी. तुला तुझा गॅस भेटला ना. ते गॅसची तो टंचाई तिथं म्हणाल ते लोक दिल नसेल तुला कोणी गॅस. नाही ना गॅस होता त्याच्याकडे तरी दिला नाही मला. नाही मला सांगच लागते. याले काय मी वापस देणार नव्हती का गॅस आला. माझ्या घरी येऊन राहिला होता ना गॅस. 2 गॅस आले मावले. नाही त्याला वाटलं देत नाही. तिची चांगलीच खोयमोडी करा. जाऊ दे ना तो गॅस आला ना आता. झाला का स्वयंपाक म्हणतो इथे ते चुलीवर करायला तर मार वाटायली होती. आता गॅसवर झाला असून स्वयंपाक तू करून ठेव. मी थोड्या वेळाने जेवतो मग. हो स्वयंपाक करून ठेवला. भाजी बनवून ठेवली. गोहाणा केला तुमच्यासाठी आणि काही भिजून ठेवली. येतो जराशी मी बाहेरून जाऊ मग पोळ्या करतो गरम गरम मग देतो तुम्हाला जेवायला. हो ठीक आहे ये लवकर जाऊन मग तू. मग मला वाट थोड्या वेळाने जेवायला. हो ठीक आहे येतो मी जाऊन. पाहतो तर त्याच्यावर गॅस आले की नाही ते. मला पाहिल्याशिवाय गमतच नाही. हो जा सगळ्या गावाचे गॅस पाहुणे आले की नाही ते. हो राहू द्या तुम्हाला इथे लईच आहे बाबा. हो चालली मी. काय संगीता आला का होता आला गॅस? हो कांताबाई आला. तेच पाहायला आलो होतो. आताच घेऊन गेले सोन्याचा बाप. येते हो थोडा दम पकडा लागते. लवकर येते तर आले नाही तर काय हो. गॅस आले ना पहिले संपला नाही की लगेच दुसरा आला. नाही लवकर बायले गडबडच लई राहते गॅसची. नाही तर काय तू बरोबर पण राहिली. येते ना गॅस आले नाही तर काय. आता आम्ही 2-3 दिवस झाले टाकला. आता लवकर नाही येईल मावला गॅस. आताच टाकला व तसा भरून नाही मावला गॅस. माय कोमल ऐकू आलं का हो. कांतीचा आला नाही वाटतं गॅस. बरं झालं माय नाही आला. आलाच नाही पाहिजे माहिती. तिचा भरलेला गॅस काय आहे माय. संपला असतं तर बरं झालं असतं. जाऊ दे ना माय ललिताबाई आपल्याला काय करायचं. येऊ न येऊ जाऊ दे ना आपल्याला काय करायचं. तसं नाही हो. तिच्या घरी मी गेली होती त्या दिवशी. 2 गॅस भरून होते बरं. मला दिला नाही तिने दाटून नाही दिलं मला माहिती का. आणि मावाला वावरातला मस्त घेऊन जाते भाजीपाला फुकट. त्या दिवशी आशीन ती कांती दोघी आल्या होत्या भाजीपाला घ्यायला. नाही कवा आल्या होत्या हो. कवा घेऊन गेल्या ती भाजीपाला. अशाच करते वाटव. म्हणूनच त्याच्या आणतच नाही वाटव मार्केट मधून भाज्या. मग तुमच्याच वावरातल्या चालू आहे की सगळ्याले. हो ना कमाल शेजारी आहे ना. हे माणूस पाहिजे कसा आहे. ऐकतो का त्याला देतो ना भाजीपाला. त्याला काय फुकट्याले आणतच नाही. जाऊन बाहेरून मार्केट मधून बाजारातून भाजीपाला आणतात का ते. माझ्या वावरातल्या चालू आहे त्याला फुकटाचा. बरं आहे ना ललिताबाई. अशा कशा देता माय तुम्ही. लक्ष ठेवायचं ना माय वावरात जाऊन. यायला काय फुकटाचा भेटला तर न्यावच वाटते. नाही संगीता दोघी काय कजूर बुजूर करायला मला वाटतं आपल्याच गोष्टी करून राहिल्या. काय ना कशा घराने करून राहिल्या दोघी जणी. कशा काय आल्या माहिती इकडं गॅस घ्यायला आल्या असत. तिला तरी चांगला वाटून राहिला असत. आला गॅस आला नाही म्हणून. जाऊ दे ना माय कांताबाई. त्या बाईच्या नादी कुठे लागा ना. तिला जर असं काय म्हणलं की भांडणच करायची करते माहिती. तुम्हाला माहिती ना त्या दिवशी भाजीपाल्याचं काय झालं ते. हो ना माय काल तिने केली भांडण. मी आणि अशा गेली होती ना. थोडेसे वांगे तोडायचे होते आम्हाला बी. तात्या माहित नाही का घेऊन जाय दामोदर भाऊला बोलले होते तात्या की घेऊन ये म्हणून वांगे ते शेतातले आमच्या. म्हणून मी गेलो होतो. आशाला बी सासूला द्या वाटतं वांगे भरीत करून येते म्हणून गेलो बाय. थोडेसे वांगे तोडू लागलो होतो. ती कट्टा पकलीन नाही बाई. माय कांताबाई कायला गेला हो. तुम्हाला माहित नाही का त्या दिवशी आहेस का. तरी कायला गेले तुम्ही. जाव का माय अशा बाईच्या नसानीच्या बाईच्या जाऊ नये माय. मला त्यालाच भीती लागते माय. मी जाईन माय आता डबल क्वास. नाही जातो का माय जात नाही. पण ते रस्त्यावरचं वावर आहे ना माय. दिसते का वांगे इतके मोठे. आणि तात्या घेऊन जाय मला भरीत करून दे. घरी वांगे पण पाहिजे बरं. जाऊन आणलेले बाजारात ते खाणार नाही. दामू फाटल्या घरातले घेऊन ये असे म्हणते तर. म्हणून गेलो होतो मग आम्ही. लयच भांडा देऊ त्या दिवशी बी आम्हाला. आता मला गॅस येईल 2-3 दिवसाकडे. तसं आहे म्हणा अर्धा गॅस आमच्या घरी. तरी आता आले सगळ्या बायाचे गॅस आले तर मस्त. आता मावाला येईल ना 2-3 दिवसात. येऊन राहिले ना गॅस. हो कांताबाई आम्ही लवकर नंबर लावला होता त्याच्यामुळे आमचा लवकर आला ना माहिती. असा उशीर घेते पण आला. माहिती का कोमल बरं झालं माय गॅस नाही आला. कोणाकोणाची लईच ठसन मारायला त्या त्या दिवशी. आमच्या घरी गॅस नाही असं नाही. लोकाले तर काही मागणं म्हणजे गुन्हा झाला व. आणि आपल्या वरातले फुकटात लईच नाही आवडते लोकाले. काय सांगितलं कशी बोलून राहिली लिली. मला बोलून राहिली ते मला कळत नाही का किती जोरात बोलून राहिली. म्हणजे मी ऐकायला पाहिजे तिचं. जाऊ दे ना कांताबाई तशीच आहे व. आता इथं उभं राहिली की तिथूनच आपल्याकडे पाहू बोलते. तिले मुद्दाम आली ती इथं. तिचा आला बरं त्या दिवशी झाला असेल गॅस. पण आपला पाहायला आली. याला भेटले की नाही ते तिचं कामच आहे ते गावावर पाहायचं. हो तिचा रस्ता आहे का. आपण इथंच उभं राहू पाहू तर काय काय बोलते ते आपल्याला. तिला आता बोलायचं आहे ना. तिच्याच आली ते मला बोलायचं आहे तिला. तिला कळ मावला गॅस नाही आला ते. तिला वाटायला असं तिच्या घरी गॅस नसायला पाहिजे. तिला मस्त वाटत होतं.
माय कोमल तो आला गॅस आला की नाही हो नाही मावाला गॅस आला हो 2-2 भरून ठेवले हो आता येऊ दे हो कोणाला मागाले काही मागाले ते येऊ दे आता काय उभंच करत नाही ना मी कोणाले ना वावरात भाजीपाला तर घेऊन जाते का जो फुकट्या ते तर काहीच नाही वावराला वावर भेटलेलेच आहे आता या मला मावाला घरी काही मागाले मग देतो एका एकाले हो ललिताबाई बायले सवय झाली व फुकटचं भेटलं म्हणजे लईच एक रावटे हो कोणाला पैसे देऊन आणा वाटत नाही ना आमचं नाही बाई तसं मी नाही येतो तुमच्या वावरात कवा मला नाही घ्या वाटत माय आम्ही विकत आणून खातो माय नाही नको माय असं तुम्हाला बी पैसे लावावं लागते ना काय फुकट थोडं करावं लागते त्या वावरात नाही हो कोमल तुला लागत असं सांगत जाय हो येत जाय तू नेत जाय ना नाही यायला काय झालं तू मावली मैत्रीणच आहे ना तुला जेव्हा काय वाटलं येत जा मावल्या घरी आता लोकांना आमच्या शेजारच्या पाजारच्या सवय झाली ना तिथूनच जायचं दिसला भाजीपाला की न्यायचं सवय झाली त्याले दुसरं काय हा सवय झाल्या आता ती सवय जाते का दिसला की न्यायचं संगीता आता मी काढू का ग इकडे पापा बोलून राहिली होती लईच बोलायली बाई ललिता तिला किती बोलावं इतकी कशी बेसरम आहे रक्त आपल्या माग मागे येते खेटी घेते आपल्याला हो नाही तर काय कांताबाई तिच्या आपण माग लागलो की काय आली तो रिसवाड करून गॅस त्या दिवशी चाला बरं त्यातून आपल्याला पाहायला आली आपल्यासोबत भांडण करायसाठी आली ती दुसरं काही नाही तिचं त्याच्यासाठी हिंडत राहते ती माय संगीता तुला गॅस भेटला घरी बसा माय गावावर कला फिरावं माय इकडे तिकडे याचा गॅस भेटला की नाही त्याचा गॅस भेटला की नाही उगा तोंड घालत फिरावं माय इकडे तिकडे ऐकलं का कोमल ते मला बोलायली आता त्यातून संगीतचं नाव घ्यायली आणि ते मला बोलायली म्हणजे तिला समजलं पाहिजे हिला ऐकू आलं पाहिजे हा आपल्या गोष्टी ऐकल्या ना तिनं आता झोमली तिला मिरची फुकटचं न्यायचं याचं त्याचं भाजीपाला हे ते त्याच्यामुळे ते बोलायली आता मला माय संगीता एखाद्या बाईला सवय राहते वाटते हो कोणाला नाही बोलत तरी जन्म जाऊन बोलायचं भांडण करायची बाईची सवय जाते हो अशा कशा बाहेर राहते की माय काय बोला वाटते बाई कोणाजवळ जायचं भांडण करायची ललिताबाई तुम्हालाच बोलायली ते तुम्ही कशा आता बोलल्या ना तिने ऐकलं तुम्हाला बोलून राहिली ते बोला तिला चांगलं तशीच आहे होते कांताबाई आमच्या शेजारी आहे ना तशीच करते ते जाऊ दे बा तिला लई भूषण येईल आता मी तिला बोलाय मोतून दुखत नाही बाई जाऊ दे ना मावला गॅस आला तशीच करते तिला आता चांगलं बोललो मी ऐकू आलं तिला आता काय बोललो ते बाहेर का काम धंदे असते की नाही घरी काम नसते वाटते हो संगीता बस गावावर फिरायचं तुला वाटते कामच नसेल घरी काम नसेलच तसं काय इलेच लई काम आहे हो सगळ्या गावाचं इलेच काम आहे पण कशी बोलून राहिली तसं काय हिच्याच घरी लई काम आहे चालली बोलून आम्हाला काय कळत नाही कोणाला बोलून राहिली ती कळते ना संगीता मग जायचं घरी जाऊन कडे बसायचं कशाला आले तिला बोलत हिंडायचं मग समजलं ना कोणाला बोलून राहिली ती चला बरं कांताबाई चला आता उशीर होऊन राहिला घरी जाऊन स्वयंपाक राहते ती मावली नंदने आली वाट पाहून राहिली असेल म्हणजे असेल वहिनी तिथं उभी आहे किती वेळची आली नाही चला मला स्वयंपाकी करायला लागतं घरी गेल्यावर हो नाही संगीता सर मला बी स्वयंपाक करायला राहिला माहिती वाट पाहून राहिली असेल बाहेर काय काम धंदे नाही राहत वाटते हो म्हणून इकडे तिकडे फिरत राहते आपल्याला काम आहे चल जाऊ चल हो कोमल आपल्याला बी काम भरपूर आहे हो माझ्या घरी चल कोणाच्या नादीला काय पुरते का हो माय उग्या जाऊ की बाय मग कशाला आलं त्याला हिंडायचं चाललं तिथं रस्त्यावर उभं राहिले की बस तोंड दिसलं की बोलायचं काही पण चला कांदाबाई चला बरं आता बस झालं चला हो माय चल चलो कोमल चल जाऊ आपण चल जाऊ पहिले गेले काय काम धंदे राहते हो चल बरं असं आहे मंडळी मग आले का सगळ्याचे गॅस आमचे तर आले आमच्या गावात बऱ्यापैकी आले आता आमचा येईल मावला बी येईल 1-2 दिवसात मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मग